नमस्कार श्रोते हो. आज मी तुम्हाला हेमंत कुमार मुखर्जी तथा मुखोपाध्याय यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. त्यांच्या जीवनपटावर, जीवनचरित्रावर जी माहिती अवेलेबल आहे ती मी आपणापर्यंत पोहोचवू शकतो. हेमंत कुमार यांना हेमंत कुमार मुखर्जी म्हणून ओळखले जात होते. तसेच हेमंत कुमार मुखोपाध्याय या नावाने प्रसिद्ध होते. तसेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना हेमंत दा असे सुद्धा संबोधित करण्यात येत होते. त्यांचा जन्म 16 जून इसवी सन 1920 साली वाराणसीमध्ये झाला. ते मूळचे बंगाली होते. ते उत्तम गायक, संगीतकार आणि फिल्म निर्माते होते. त्यांचा कारकिर्दीचा काळ बघितला आपण तर 1944 to 1989 या काळात त्यांनी आपले संगीताचे काम पूर्ण केले. हेमंतचा जन्म 16 जून 1920 या दिवशी वाराणसी येथे झाला. त्यांचे बालपण बंगालमधील एका खेड्यात गेले. त्या काही खेड्यात होत असलेली नाटके पाहत आणि लोकसंगीत ऐकत हेमंतदा मोठे झाले. संगीताचे औपचारिक शिक्षण हेमंतदांना कधीच मिळाले नाही. त्यांचा कुटुंबाचा संगीत क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना 1935 साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले. गायनात गती असणाऱ्या हेमंतदा यांना साहित्य क्षेत्रात देखील रस होता. 1937 साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतदामधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हेमंतदा गायक, संगीतकार आणि फिल्म निर्माते पण होते. 1940 साली निमोई संन्यासी या बंगाली चित्रपटासाठी तर 1944 मध्ये इरादा या हिंदी चित्रपटासाठी गाणी गाऊन हेमंतदांचा चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. पैकी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरिप्रसन्न दास यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून हेमंतदांनी काम केले. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी 1945 सालच्या पूर्वरंग या बंगाली तर 1952 सालच्या आनंदमठ या हिंदी चित्रपटाला संगीत दिले. 1954 सालच्या नागिन चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शित केले. त्यांची गाणी खूप गायली. या चित्रपटात त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार देखील मिळाला. गायक म्हणून हेमंतदांनी हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गायली. 1959 साली हेमंतदांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशे नीचे या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रोडक्शन या चित्रपट कंपनीने निर्माण केलेले 20 साल बाद 1962 साली, तर कोहरा 1964 साली, खामोशी 1969 साली यासारखे हिंदी चित्रपट त्यातील गाण्यांसकट
लोकप्रिय झाले. या सर्व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी देखील हेमंतांनी यशस्वीपणे पार पाडली होती व सांभाळली होती. मराठी गाणी. हेमंतांनी गायलेली मोजकी मराठी गाणी आज लोकप्रिय झाली आहेत. हा खेळ सावल्यांचा त्या चित्रपटातील गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, लता मंगेशकर यांच्याबरोबर मी डोलकर डोलकर दर्याचा राजा, ही हेमंतांच्या लोकप्रिय मराठी गाण्यांची काही उदाहरणे आहेत. हेमंतांनी बंगाली, हिंदी, मराठी, गुजराती, आसामी अशा अनेक भाषात विविध गाणे गायले. 1954 साली त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1970 साली निमंत्रण चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील त्यांना मिळाला. 1984 साली ललान फकीर चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्व गायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले. 1985 साली रवींद्र भारती विद्यापीठाची डिलीट ही पदवी त्यांना मिळाली. हेमंतांना पद्मश्री आणि पद्मभूषण सारख्या पारितोषिक मिळाले, सरकारतर्फे मिळाले, परंतु हेमंतांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हे दोन्ही पारितोषिक त्यांना वेळेवर देण्यात आले नाही आणि खूप कालावधीनंतर त्यांना सरकारने हे जे 2 पुरस्कार दिले त्याचा त्यांनी स्वीकार केला नाही. हेमंता हे भारतीय हिंदी सृष्टीत एक अतिशय यशस्वी संगीतकार होते, अतिशय उत्कृष्ट गायक होते. त्यांनी अनेक चित्रपट काढली. नागिनच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी हिंदी सृष्टीत नागिन या चित्रपटाची निर्मिती व संगीत व स्वतः त्यांनी काही गीतं गायलेली आहेत या चित्रपटातील. आणि त्यांनी लता मंगेशकर हिला अतिशय उत्कृष्ट अशा संगीताची गाणे ते तिच्याकडनं म्हणून घेतले. म्हणजे लता मंगेशकरांनी गायलेली गाणी नागिनमधली अतिशय प्रसिद्ध झाली आहे. तन डोले मन डोले, मन डोले तन डोले मेरा, हे जे गाणे आहेत ह्या गाण्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवीनच दबदबा निर्माण केला. आणि नागिन या चित्रपटातील गाणी आजही रसिक तेवढ्याच आवडीने पुन्हा पुन्हा बघत असतात. हेमंता यांचा सूर आणि यांची गाणी अतिशय मधुर आहेत. त्यांनी जे गाणे हिंदी फिल्ममध्ये जे गायलेले आहेत ती आजही अजरामर झालेली आहे आणि लोक अतिशय आनंदाने त्यांची गाणी ऐकतात. आणि असा गायक पुन्हा होणे नाही आणि त्यांना मी नम्रपणे श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद.